महाराष्ट्रात श्रावण 15 दिवस उशिराने का सुरू होतो? जाणून घ्या पंचांगात दडलेले कारण. तर मंडळी, पावसाळा सुरू होताच नवचैतन्याची लाट उसळते. अनेक घरांमध्ये एक विशेष आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. सुरुवात होते एका पवित्र महिन्याची, तो म्हणजे श्रावण. पण हिंदी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात श्रावण 15 दिवस उशिराने सुरू होतो. मग ह्याचं कारण काय, तेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, हिंदू धार्मिक परंपरेनुसार याच काळात भगवान शिव आणि पार्वती यांचा पुनर्मिलन झाल्याची श्रद्धा आहे. म्हणूनच या महिन्यातील सोमवारी शिवपूजा आणि उपवासाचे विशेष महत्त्व असते. पण भारतात विविध प्रांतांमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात वेगवेगळी का होते? विशेषतः उत्तर भारत आणि महाराष्ट्र यांच्यात या महिन्याच्या सुरुवातीच्या तारखांमध्ये बराच फरक का असतो, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मंडळी, श्रावण हा हिंदू पंचांगातील 5वा महिना असून तो अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भाविक सोमवारचे उपवास करतात, जे खास भगवान शिवाला समर्पित असतात. काही जण शनिवारीही देवी पार्वतीसाठी उपवास करतात. या महिन्यात विविध धार्मिक विधी, व्रते, पूजा अर्चा, सण आणि उत्सव पार पाडले जातात. कुटुंबीय आणि समाज एकत्र येऊन सामूहिक भक्तीमध्ये सहभागी होतात. मंदिरांमध्ये हर हर महादेवाचा गजर, ओम नमः शिवायचे जप आणि विविध रांगोळ्या, फुलांची सजावट याने भक्तीचे वातावरण भारून जाते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीच्या तारखा उत्तर भारत आणि महाराष्ट्र यांच्यात साधारणतः 15 दिवसांचा फरक असतो. यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे लुनर कॅलेंडर प्रणालीतील फरक. पूर्णिमांत पंचांग उत्तर भारत, यामध्ये महिना पौर्णिमेला संपतो. या प्रणालीप्रमाणे श्रावण महिन्याची सुरुवात आषाढ पौर्णिमेनंतर लगेच होते. म्हणजेच श्रावण 2025ची सुरुवात उत्तर भारतामध्ये 11 जुलै 2025ला झाली आणि श्रावण सोमवार व्रत 14 जुलै, 21 जुलै, 28 जुलै आणि 4 ऑगस्ट असे आहे. आणि इकडे महाराष्ट्रामध्ये महिना अमावास्येला संपतो. त्यामुळे श्रावणाची सुरुवात आषाढ अमावास्येनंतर होते. श्रावण 2025ची सुरुवात 25 जुलै 2025 पासून आहे. त्यातील श्रावण सोमवार व्रत हे 28 जुलै, 4 ऑगस्ट, 11 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला आहे. या गणना पद्धतीमुळे महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात श्रावण उशिरा सुरू होतो, तर उत्तर भारतात तो लवकर सुरू होतो. मग आता पुढे जाणून घेऊया महाराष्ट्रातील उत्सवांबद्दल. पहिली येते ती नारळी पौर्णिमा. समुद्र किनाऱ्यावरील समाजांमध्ये अत्यंत महत्त्वाचा सण. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून जलदेवतांची पूजा केली जाते. नंतर मंगळागौर. स्त्रियांसाठी राखीव असलेले हे पारंपरिक उत्सव गाणी, खेळ आणि पारंपरिक जेवणासह साजरे होतात. त्यानंतर दहीहंडी. गोविंदानी श्रीकृष्णाच्या जल्लोषाने जन्मोत्सव साजरा करणे हे श्रावणातील खास आकर्षण असते. त्यानंतर रक्षाबंधन. भावंडांमधील प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण भावाला राखी बांधते आणि त्याचे रक्षण करण्याचे वचन मागते. कावड यात्रा. उत्तर भारतात हजारो शिवभक्त गंगेचे पाणी घेऊन पायी चालत भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जल अर्पण करतात. श्रावण महिन्यातील धार्मिक शिस्त अत्यंत कठोर मानली जाते. उपवास, ब्रह्मचर्य, सात्विक आहार, दररोज स्नान व पूजा, मंदिर भेटी, जप, तप, व्रते, पारायण, शिवमहिम्न स्तोत्र, रुद्राभिषेक यांचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने होते. त्याचबरोबर श्रावण सोमवार उपवास. हा उपवास विशेषतः विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता आणि अविवाहित कन्या उत्तम वरासाठी करतात. उपवास दरम्यान पांढऱ्या वस्त्राचे प्राधान्य, बेलपत्र अर्पण, दूध व जलाभिषेक यांना महत्त्व दिले जाते. पावसाळ्यात विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. या महिन्यात केलेला उपवास सात्विक आणि वनस्पतीजन्य आहार शरीराला डिटॉक्स करतो. व्रत, संयम, ध्यानधारणा यामुळे मानसिक स्वास्थ्यही वृद्धिंगत होते. त्यामुळेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला श्रावण महिना आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त मानला जातो. श्रावण म्हणजे केवळ सण नाही, तर शिस्त, संयम, श्रद्धा आणि सात्विकतेचा अनोखा संगम आहे. देवतेप्रती भक्तिभाव, पर्यावरणाविषयी जागरूकता, पावसाच्या स्वागताची तयारी आणि शरीर मनाच्या शुद्धीचा मार्ग
हे सर्व या महिन्यात सामावलेले असते. श्रावण महिन्यातील व्रते केवळ धार्मिक कर्मकांड नसून ती मानवी जीवनशैली सुधारण्यासाठी रचलेली शिस्तबद्ध प्रणाली आहे. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.